आपण गेल्यावर आजपासून 100 वर्षांनी आपलं नावही कोणाला आठवणार नाही. मग एवढी धावपळ कशासाठी आपण करतोय? आत्तापासून 100 वर्षांनी आपण सगळेजणच या जगात नसणार आहे. आपण आपल्या नातेवाईकासोबत मातीखाली झोपलेलो असो किंवा आपली राग झालेली असेल. आपण आयुष्यभर कष्ट करून बांधलेलं घर, ज्यासाठी आपण किती त्याग केला, किती रात्री जागून काम केलं, आणि त्या घरामध्ये तेव्हा अनोळखी लोक राहत असतील. आपण आज ज्या वस्तूवर हे माझं आहे म्हणून आपण जीव लावतो ना, त्या सगळ्या वस्तू दुसऱ्यांच्या ताब्यात असणार आहेत. आपली पुढची पिढी कदाचित आपलं नावही नीट आठवणार नाही. बघा ना, आपण किती जण आपल्या आजोबांच्या वडिलांचं नाव हे सांगू शकतोय का? आपण गेल्यावर सुद्धा काही वर्ष लोक आठवण काढतील, आपले फोटो पाहतील, बोलतील, पण हळूहळू सगळं मात्र धूसर होणार आहे. आणि एक दिवस असा येणार आहे जेव्हा आपल्या अस्तित्वाचा ठसा हा कुठंच उरणार नाही. आणि मग प्रश्न पडतो, आपण एवढं का भांडतो? एवढा अहंकार कशासाठी करतो? एवढी चिंता, ताण, स्पर्धा हे सगळं कशासाठी करतोय? श्रोते हो, आपण आता सगळं मिळवायचं आहे या स्वप्नाच्या मागे धावत राहतो. ते खरंच इतकं महत्वाचं आहे का? किती वेळा आपण फिरायला जायचं हे पुढे ढकललं. किती वेळा आपण आई बाबांना मिठी मारायची राहून गेली. किती वेळा आपण मुलांसोबत बसून मनापासून हसायचं टाळलं. श्रोते हो, जीवन शेवटी पैशाबद्दल नसतंय, ते असतं त्या छोट्या क्षणाबद्दल. न दिलेल्या मिठ्या, न घेतलेल्या फिरती, न बोललेलं प्रेमाचे शब्द. म्हणून श्रोते हो, आजपासून थोडं थांबा. आपल्या माणसांवर प्रेम करा, आपल्या मनातलं बोला, लहान गोष्टीमध्ये आनंद शोधा. कारण श्रोते हो, शेवटी आपण काय कमावलं हे नाही, आपण किती प्रेम दिलं आणि आपण किती प्रेम घेतलं हेच खरं आठवणीत राहतं. आणि शेवटी लक्षात इतकंच ठेवा की शेवटी आपल्याला या मातीतच सामावून जायचं आहे. रिकाम्या हातानं आपण आलोय आणि रिकाम्या हातानंच आपण जाणार आहे. त्यामुळे आजचा क्षण जगा, नक्की जगा.